मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 24 लाख लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, पण जानेवारी हप्ता नक्की मिळणार का, अशा लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे, कारण का नोव्हेंबर डिसेंबरचे जे 3,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीतच, पण ॲटलिस्ट जानेवारी हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा करा, अशी लाडक्या बहिणीची मागणी आहे. KYC मध्ये आमच्याकडून चूक झाली. बरं ठीक आहे, ते प्रश्नच असे ठेवले होते की लाडक्या बहिणींना बाद करण्यासाठीच ही KYC काढली का, तर हे सुद्धा प्रश्न उपस्थित राहत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण लाडक्या बहिणींनो KYC मध्ये चूक झाली म्हणून 24 लाख लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही, हे काही असं पटत नाही. तर आणि अजून एक काय की लाडक्या बहिणींना ना पैसे ना फोन लागे ना हेल्पलाईन जी नंबर दिली होती तर ती काय कामाचं आहे, कारण का नेमकं काय होते, फोन लावतात आणि फोन लागला तरी ती हेल्पलाईन काही कामाची नाही. सतत व्यस्त येत असल्याने महिलांमध्ये संतापाची लाट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्याने अनेक महिलांचे लाभ तिथे स्थगित झालेले आहेत. अनेक लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहेत. ज्यांना गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया मिळालेला नाही. बरं, ज्यांनी KYC केली नाही त्यांच्या खात्यामध्ये मात्र पैसे आलेले आहेत, पण KYC केल्यानंतर हप्ता सुरू राहणार असं सांगितलं, पण लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणी नाराज आहे. ऑफलाईन KYCचं एक नवीन नाटक सुरू झालेलं आहे, ऑफलाईन KYC, पण ते शक्य आहे का, प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे का, हे सुद्धा नक्कीच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. कारण का 24 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहे. अंगणवाडी सेविकाताईंनी कोणाकोणाची KYC करायची या तक्रारीसाठी सरकारने जाहीर केले 181 हेल्पलाईन नंबर. सतत व्यस्त येत असलेल्या महिलांमध्ये संतापाची लाट आहे. पैसे मिळत नाही ना मदतीसाठी फोनही लागत नसल्याने लाडक्या बहिणी आता नक्कीच इथे संतापलेले आहेत, आक्रमक होत आहेत. तर महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी मानलेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता काय स्थिती आहे तुम्ही सुद्धा लक्षात घ्या. एक वेगळ्याच तांत्रिक पेचामुळे चर्चेत आलेली आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेली KYC प्रक्रिया तांत्रिक चुका झाल्या आहेत. हजारो महिलांचे लाखो महिलांचे लाभ स्थगित झालेले आहेत. तर जानेवारीचा हप्ता तुम्ही नियमांमध्ये ठीक आहे बसवताय, पण ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांच्याकडे सरकारी नोकरी नाही, ज्या लाडक्या बहिणी दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करत आहात, बऱ्याच जणांचा मला मेसेज आला, आम्ही धुणे भांडी करत आहोत, आमची परिस्थिती खूप हालाकाची आहे, तरी सुद्धा आमच्या खात्यामध्ये पैसे मिळालेले नाहीत. अत्यंत वाईट गोष्ट आहे ही, कारण का ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे पैसे मिळालेले नाहीत. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे बघा. तर समस्या सोडवण्यासाठी सरकारने 181 नंबर हेल्पलाईन नंबर दिला आहे, पण तो कंटिन्यू बिझी लागत आहे. योजनेचा अर्ज भरताना किंवा KYC प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडला, त्यामुळे त्यांचे अर्ज मंजूर होऊनही प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे येणे थांबले आहेत. सक्सेसफुल मेसेज आला तरी सुद्धा तिथे काय झालेलं आहे, थांबले आहेत पैसे. काही ठिकाणी आधार लिंकिंग समस्या आहे, तर काही ठिकाणी बँक खाते ॲक्टिव्ह नसल्याच्या अडचणी येत आहेत. या तक्रारीची दखल घेत महिला व बालविकास विभागाने 181 हेल्पलाईन नंबर मदतीची सोय केली. मात्र एकाच वेळी लाखो महिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याने हा नंबर लागत नाही असं वाटत आहे. पण जे काही ऑपरेटर्स असूनही मदत मिळणार, जे काही प्रशिक्षित मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितले की प्रशिक्षित ऑपरेटर्स आहेत त्यांची सुद्धा आपल्याला मदत मिळत नाहीये. सरकारच्या वतीने सांगण्यात आले की 181 या नंबरवर कॉल घेणाऱ्या ऑपरेटर्सना योजनेच्या तांत्रिक बाबींचे विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तरीही प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही दिवसातून 10-10, 20-20 वेळा फोन करतो, पण एक तर फोन लागत नाही किंवा लागलाच तर कंटिन्यू बिझी येतो, अशी व्यथा लाभार्थी महिलांनी मांडलेली आहे. तुमचं सुद्धा असंच झालं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आपल्याला. तुम्ही फोन केलता का, पैसे मिळत नाही, हेल्पलाईन लागत नाही, नक्की लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे. रोजचं एक वेगवेगळं कारण सांगितलं जातं, हे करा ते करा, एक काहीतरी करा ना, जेणेकरून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. जानेवारी हप्ता नक्कीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मिळायला पाहिजे आहे, कारण जून जुलै ऑगस्टमध्ये हे असंच झालं, एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना बाद केलं, परंतु जेव्हा पात्र झाल्या पण ते पैशांचं काय झालं, ते पेंडिंग हप्ता तर नाही चालला ना लाडक्या बहिणींना, त्यामुळे हा हप्ता तरी नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळायला पाहिजेलच आहे. तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. सरकारपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचली पाहिजे आहे. आपली व्यथा काय आहे, आपल्याला प्रॉब्लेम्स काय आहे, नक्कीच पोहोचली पाहिजे आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.